रामकृष्ण हरी मित्रांनो, जिथे भक्ती असते तिथे अशक्य काहीच नसतं आणि जिथे हनुमंताचं नाव असतं तिथे संकटांचं अस्तित्वच राहत नाही. हनुमान म्हणजे फक्त शक्ती नव्हे तर अढळ श्रद्धा, निस्सीम भक्ती आणि परम सेवाभाव यांचं जिवंत उदाहरण आहे. श्रीरामांवरील त्यांच्या प्रेमामुळे त्यांनी अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही सहज शक्य करून दाखवल्या. सीतेची शुद्धता सिद्ध करणं असो, पाताळात जाऊन देवांची सुटका करणं असो किंवा राम लक्ष्मणांना परत आणणं असो, प्रत्येक ठिकाणी हनुमंतांनी आपल्या पराक्रमाने आणि बुद्धीने सर्वांना चकित केलं. तुकाराम महाराज या अभंगातून सांगतात की हनुमान हे केवळ शक्तिमान नाहीत तर ते देवतांचं भूषण आहेत. त्यांच्या नावाचा जप केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व पाप, संकट आणि अडचणी दूर होतात. हा अभंग आपल्याला शिकवतो की जर मनापासून श्रद्धा ठेवली आणि सेवाभावाने जीवन जगलं तर देव नेहमी आपल्या पाठीशी उभा राहतो. म्हणूनच आपणही हनुमंताचं नामस्मरण करत राहूया आणि त्यांच्या आदर्शावर चालण्याचा प्रयत्न करूया. अभंग 284. केली सीताशुद्धी मूळ रामायणाआधी, ऐसा प्रतापी गहन सुरान सकळ भक्तांचे भूषण, जाऊनी पाताळा केली देवांची अवकळा, राम लक्ष्मण मेले आणिले चोरून, जोडून या कर उभा सन्मुख समोर, तुका म्हणे जपे वायुसुता जाती पापे. ओळी क्रमांक 1. केली सीताशुद्धी मूळ रामायणाआधी. या ओळीत संत तुकाराम महाराजांनी हनुमंताच्या अद्भुत पराक्रमाचा आणि त्यांच्या भक्तीच्या सामर्थ्याचा गौरव केला आहे. केली सीताशुद्धी या शब्दांतून ते सांगतात की सीतेच्या पवित्रतेचा आणि निष्ठेचा पुरावा देण्यात हनुमानांनी अत्यंत महत्वाची भूमिका बजावली. रामायणातील हा प्रसंग केवळ एक कथा नसून तो सत्य, श्रद्धा आणि धर्म यांचा विजय दर्शवणारा आहे. मूळ रामायणाआधी या वाक्याचा अर्थ असा घेतला जातो की हनुमंतांचे कार्य आणि त्यांचा पराक्रम हा रामायणाच्या मुख्य कथानकापेक्षाही अधिक गूढ आणि प्रभावी आहे. म्हणजेच रामायणाची कथा जरी श्रीरामाभोवती फिरत असली तरी त्या कथेला पूर्णत्व देणारा, संकटात साथ देणारा आणि प्रत्येक कठीण प्रसंग सोडवणारा हनुमानच आहे. त्यांच्याशिवाय रामायण अपूर्ण वाटते. या ओळीतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. खऱ्या भक्तीमध्ये प्रचंड शक्ती असते. हनुमानांनी कधीही आपल्या सामर्थ्याचा अभिमान केला नाही तर ते नेहमी श्रीरामांच्या सेवेतच राहिले. त्यांच्या निस्वार्थ सेवेमुळेच त्यांना एवढं मोठं स्थान मिळालं. तसेच सीताशुद्धी हा शब्द आपल्या जीवनातही लागू होतो. आपल्या मनात अनेक शंका, भीती आणि चुकीचे विचार निर्माण होतात. पण जर आपण श्रद्धेने आणि प्रामाणिकपणे वागलो तर त्या सर्व गोष्टी दूर होतात आणि आपलं मन शुद्ध होतं. तुकाराम महाराज या ओळीतून आपल्याला सांगतात की हनुमानासारखी भक्ती, सेवा आणि निष्ठा जर आपल्या आयुष्यात आली तर आपणही कोणत्याही संकटावर मात करू शकतो. हनुमंत हे केवळ देव नाहीत तर ते एक आदर्श आहेत ज्यांच्याकडून आपण समर्पण, धैर्य आणि सत्याची शिकवण घेऊ शकतो. ध्रुपद ऐसा प्रतापी गहन सुरान सकळ भक्तांचे भूषण. या ओळीत संत तुकाराम महाराज हनुमंताच्या अद्भुत सामर्थ्याचा आणि त्यांच्या दिव्य व्यक्तिमत्वाचा गौरव करतात. प्रतापी गहन म्हणजे ज्यांचा पराक्रम अगाध, अथांग आणि मोजमापाच्या पलीकडचा आहे. हनुमानांचा पराक्रम केवळ शारीरिक शक्तीपुरता मर्यादित नाही तर त्यात बुद्धी, धैर्य, निष्ठा आणि भक्ती यांचा अद्भुत संगम आहे. म्हणूनच त्यांचा प्रताप गहन म्हणजे खोल आणि अनंत असा वर्णन केला आहे. सुरान सकळ भक्तांचे भूषण या भागातून तुकाराम महाराज सांगतात की हनुमंत हे फक्त मानवांचेच नव्हे तर देवतांचे सुद्धा भूषण आहेत. देवतांनाही ज्यांचा अभिमान वाटतो असा हा भक्त श्रेष्ठ आहे. कारण त्यांनी नेहमीच देवासाठी, धर्मासाठी आणि सत्यासाठी कार्य केलं. त्यांनी स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, फक्त श्रीरामांच्या सेवेत स्वतःला अर्पण केलं. या ओळीतून आपल्याला एक अत्यंत महत्वाचा संदेश मिळतो. खरी महानता ही शक्तीत नसते तर त्या शक्तीचा उपयोग कशासाठी केला जातो यात असते. हनुमानांकडे अपार शक्ती होती पण त्यांनी ती नेहमीच चांगल्या कार्यासाठी वापरली. म्हणूनच ते सर्व भक्तांचे भूषण ठरले. आपल्या आयुष्यातही आपण अनेकदा यश, शक्ती किंवा ज्ञान मिळवतो पण जर त्याचा उपयोग इतरांच्या भल्यासाठी केला नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही. हनुमान आपल्याला शिकवतात की नम्रता, सेवा आणि निष्ठा यांच्यामुळेच माणूस खऱ्या अर्थाने मोठा होतो.
तुकाराम महाराज या ओळीतून सांगतात की जर आपण हनुमानांसारखी निस्वार्थ भक्ती आणि सेवाभाव अंगीकारला तर आपणही आपल्या आयुष्यात एक आदर्श निर्माण करू शकतो. त्यांचा पराक्रम जितका मोठा आहे तितकीच त्यांची नम्रता महान आहे आणि हाच खरा जीवनाचा धडा आहे. ओळी क्रमांक 2. जाऊनी पाताळा केळी देवाची अवकळा. या ओळीत संत तुकाराम महाराज हनुमंतांच्या अद्भुत पराक्रमाचा एक विशेष प्रसंग सांगतात. जाऊनी पाताळा म्हणजे हनुमानांनी पाताळ लोकात जाऊन कार्य केलं. रामायणातील काही कथांनुसार अहिरावणाने राम आणि लक्ष्मण यांना पाताळात नेलं होतं. त्यावेळी हनुमंतांनी कोणतीही भीती न बाळगता पाताळात प्रवेश केला आणि आपल्या बुद्धी, शक्ती आणि धैर्याच्या जोरावर त्यांची सुटका केली. केळी देवाची अवकळा या शब्दांचा अर्थ असा होतो की देवांवर आलेलं संकट दूर केलं. म्हणजेच हनुमंतांनी केवळ श्रीरामांचंच नाही तर देवतांचंही रक्षण केलं. ते संकट समयी धावून येणारे, धैर्याने लढणारे आणि शेवटी विजय मिळवणारे खरे सेवक आहेत. या ओळीतून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो. खरा भक्त कधीही संकटापासून पळ काढत नाही, तो धैर्याने त्याला सामोरा जातो. पाताळासारख्या अंधाऱ्या, भीतीदायक ठिकाणी जाणं म्हणजे आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगांना तोंड देणं. हनुमंतांनी दाखवून दिलं की श्रद्धा आणि धैर्य असेल तर कोणतंही संकट मोठं नसतं. तसेच अवकळा म्हणजे संकट, अडचण किंवा दुःख. आपल्या जीवनातही अनेक वेळा अशा अडचणी येतात, पण जर आपण विश्वास ठेवला आणि प्रयत्न करत राहिलो तर त्या अडचणी नक्की दूर होतात. तुकाराम महाराज या ओळीतून आपल्याला शिकवतात की इतरांच्या संकटात धावून जाणं, त्यांना मदत करणं आणि त्यांच्या दुःखातून त्यांची सुटका करणं हेच खरं धर्म आहे. हनुमान हे फक्त शक्तीचे प्रतीक नाहीत तर ते निस्वार्थ सेवाभावाचे जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या जीवनातून आपण धैर्य, निष्ठा आणि परोपकाराची शिकवण घ्यायला हवी. ओळी क्रमांक 3. राम लक्ष्मण नेले आणिले चोरून. या ओळीत संत तुकाराम महाराज हनुमंताच्या अतुलनीय धैर्याचा आणि चातुर्याचा सुंदर उल्लेख करतात. राम लक्ष्मण नेले म्हणजे अहिरावणाने श्रीराम आणि लक्ष्मण यांना पाताळात नेले होते. हा प्रसंग अत्यंत संकटाचा होता, कारण प्रभू स्वतःच अडचणीत सापडले होते. पण अशा वेळी हनुमंतांनी हार मानली नाही. आणिले चोरून या शब्दातून त्यांच्या बुद्धीची आणि युक्तीची झलक दिसते. हनुमंतांनी फक्त बलाचा वापर केला नाही तर योग्य वेळी योग्य युक्ती वापरून राम लक्ष्मणांची सुटका केली. त्यांनी शत्रूच्या किल्ल्यात प्रवेश केला, परिस्थिती ओळखली आणि योग्य संधी साधून प्रभूंना परत आणले. हे त्यांच्या जागरूकतेचं, धैर्याचं आणि निष्ठेचं सर्वोत्तम उदाहरण आहे. या ओळीतून आपल्याला एक मोठा जीवनधडा मिळतो. केवळ ताकद असणं पुरेसं नसतं तर त्यासोबत बुद्धी आणि संयमही आवश्यक असतो. अनेक वेळा आपल्या आयुष्यात समस्या अशा असतात की त्या फक्त जोराने सुटत नाहीत तर योग्य विचार आणि युक्तीनेच त्यांचा मार्ग निघतो. हनुमंतांनी कधीही हे माझं काम नाही असं म्हटलं नाही. त्यांनी नेहमी आपल्या प्रभूंच्या सेवेसाठी स्वतःला अर्पण केलं. त्यामुळेच ते संकट समयी सर्वात पुढे उभे राहिले. तुकाराम महाराज या ओळीतून सांगतात की खरा भक्त तोच जो देवासाठी, सत्यासाठी आणि धर्मासाठी काहीही करण्यास तयार असतो. आपल्या आयुष्यातही आपण अशीच निष्ठा, धैर्य आणि शहाणपण ठेवले तर कोणतंही संकट आपण पार करू शकतो. हनुमंत आपल्याला शिकवतात, भक्तीमध्ये शक्ती आहे, पण त्या शक्तीला योग्य दिशा देणं हेच खरं यश आहे. ओळी क्रमांक 4. जोडून या कर उभा सन्मुख समोर. या ओळीत संत तुकाराम महाराज हनुमंताच्या नम्रतेचा आणि त्यांच्या भक्तीतील शुद्ध भावनेचा अत्यंत सुंदर चित्र उभं करतात. जोडून या कर म्हणजे हात जोडून उभं राहणं. हा नम्रतेचा, आदराचा आणि पूर्ण समर्पणाचा भाव आहे. इतका मोठा पराक्रम करूनही हनुमान स्वतःचा अभिमान बाळगत नाहीत तर ते नम्रतेने प्रभूंसमोर उभे राहतात. उभा सन्मुख समोर म्हणजे ते श्रीरामांसमोर थेट उभे आहेत, पण त्यात अहंकार नाही तर केवळ सेवाभाव आहे. त्यांनी जे काही केलं, पाताळात जाऊन राम लक्ष्मणांची सुटका, ते सर्व केवळ प्रभूंच्या सेवेसाठी. आणि काम पूर्ण झाल्यावर ते गर्वाने नाही तर विनम्रतेने प्रभूंसमोर उभे राहतात. या ओळीतून आपल्याला खूप मोठा जीवनधडा मिळतो. आपण काही चांगलं काम केलं, यश मिळवलं तर त्याचा अभिमान न करता नम्र राहणं खूप महत्वाचं आहे.
आजच्या काळात थोडंसं यश मिळालं तरी माणूस गर्व करतो, पण हनुमंतासारखा महान भक्त मात्र सर्व काही करूनही शांत आणि विनम्र राहतो. नम्रता हीच खरी महानता आहे. जो माणूस जितका मोठा तितका तो अधिक साधा आणि नम्र असतो. हनुमंतांनी आपल्याला शिकवलं की सेवा केल्यानंतर श्रेयाची अपेक्षा ठेवू नये. तुकाराम महाराज या ओळीतून सांगतात की देवाच्या सेवेत राहून नम्रतेने आणि प्रामाणिकपणे काम केलं तरच आपल्याला खऱ्या अर्थाने समाधान मिळतं. आपल्या आयुष्यातही आपण कितीही मोठं कार्य केलं तरी मीपणा सोडून नम्रतेने वागलो तरच आपलं जीवन सुंदर आणि अर्थपूर्ण होईल. ओळी क्रमांक 5. तुका म्हणे जपे वायुसुता जाती पापे. या ओळीत संत तुकाराम महाराज एक अत्यंत सोपा पण प्रभावी आध्यात्मिक मार्ग दाखवतात. तुका म्हणे जपे म्हणजे तुकाराम महाराज सांगतात की जप करा, नामस्मरण करा. आणि वायुसुता जाती पापे म्हणजे वायुपुत्र हनुमंताचे नाव घेतल्याने सर्व पापे नष्ट होतात. हनुमान हे केवळ बलवान नाहीत तर ते परिपूर्ण भक्तीचे प्रतीक आहेत. त्यांच्या नावातच शक्ती, श्रद्धा आणि पवित्रता दडलेली आहे. जेव्हा आपण त्यांच्या नावाचा जप करतो, रामदूत हनुमान, मारुती राया, तेव्हा आपल्या मनातील नकारात्मक विचार, भीती आणि पाप हळूहळू दूर होऊ लागतात. तुकाराम महाराज सांगतात की जप हा केवळ शब्दांचा उच्चार नाही तर तो अंतःकरणातून केलेला भाव असतो. जर आपण खऱ्या श्रद्धेने मनापासून जप केला तर त्याचा परिणाम आपल्या जीवनावर नक्कीच दिसतो. जप केल्याने मन शांत होतं, विचार शुद्ध होतात आणि आत्मविश्वास वाढतो. पापे जाती याचा अर्थ केवळ भूतकाळातील चुकींचा नाश नव्हे तर वाईट सवयी, चुकीचे विचार आणि नकारात्मकता दूर होणं आहे. जप आपल्याला योग्य मार्गावर आणतो आणि आपलं जीवन अधिक शुद्ध व सकारात्मक बनवतो. आजच्या धावपळीच्या जीवनात मन अनेकदा अस्थिर होतं. अशा वेळी जप हा एक सोपा आणि प्रभावी उपाय आहे. काही क्षण जरी आपण हनुमंताचं नाव घेतलं तरी मनाला एक वेगळी शांती मिळते. तुकाराम महाराज या ओळीतून सांगतात की मोठमोठे उपाय शोधण्यापेक्षा साधं नामस्मरण करा. हनुमंताच्या नावात इतकी शक्ती आहे की ते आपल्या जीवनातील अंधार दूर करून प्रकाश देऊ शकतं. श्रद्धा आणि विश्वासाने केलेला जप हा आपल्या आयुष्याला नवसंजीवनी देऊ शकतो. शेवटी एवढंच सांगावंसं वाटतं की हनुमंताची भक्ती, त्यांची नम्रता आणि सेवाभाव हे आपल्या आयुष्याचं खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करतात. आपण कितीही मोठे झालो तरी देवाचं स्मरण, जप आणि चांगले कर्म हे कधी सोडू नयेत. हनुमंतासारखी निष्ठा आणि श्रद्धा ठेवली तर जीवनातील प्रत्येक अडचण सहज पार होते. मन शांत, स्थिर आणि सकारात्मक राहतं. चला तर मग भक्तीच्या या सुंदर मार्गावर आपण सगळे एकत्र चालूया. पुढच्या अभंगामध्ये पुन्हा भेटूया. रामकृष्ण हरी.